हे अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे. परंतु चित्रपटातून प्रदर्शित होणारा इतिहास आणि वास्तवात असलेला इतिहास यात मूलभूत अंतर असतं. एक तर चित्रपट, कथा, नाटक, कादंबरी ही जी माध्यमं आहेत, ही माध्यमं बऱ्याच वेळेस कल्पनाशक्तीवर आधारलेली असतात, तर्कावर आधारलेली असतात आणि त्याच्यामध्ये रंजकता आणण्यासाठी काही गैरवाजवी प्रसंग देखील त्यात आणण्यासाठी चित्रपट धारकांचा प्रयत्न असतो. खरा इतिहास आणि बरा इतिहास असे इतिहासाचे दोन प्रकार आहेत. बरा इतिहास सांगत गेलो तर तो सगळ्यांनाच बरा वाटतो, पण खरा इतिहास सांगत गेल्यानंतर तो अनेकांना रुचत नाही, अनेकांना पटत नाही. म्हणून चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाचं जे कथानक पुढे येतं, ते कथानक 100% ऐतिहासिक सत्याला धरून नसतं. त्यात कल्पनाशक्तीचा अंतर्भाव असतो, रंजकतेचा अंतर्भाव असतो, बरेचसे संवाद, पटसंवाद हे तार्किक किंवा काल्पनिक पद्धतीनं मांडलेले असतात. आता अलीकडे छावा चित्रपटामध्ये जो वाद चालू आहे की संभाजी महाराजांना पकडण्यासाठी शिर्के घराण्यातल्याच काही संभाजींच्या हितचिंतकाने शत्रूंना कल्पना दिली, पण वास्तव तसं नाहीये. कागदपत्रांच्या मध्ये तसा उल्लेख नाहीये. एक तर शिर्क्यांच्या मध्ये असलेला वाद सोडवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज अगदी मोजक्या बॉडीगार्ड सहज संगमेश्वर मुक्कामी गेले होते. त्यांच्यासोबत सैन्य नव्हतं, सैन्याचा ताफा नव्हता. परंतु गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 81 पासून 1681 पासून औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये 2-2.5 लाख सैन्यासह आपली छावणी दिली होती की संभाजीला पकडून हस्तगत करण्यासाठी. परंतु जवळपास 8 वर्षाचा कालावधी उलटून गेला, संभाजी सापडत नव्हता. संघर्ष त्याचा जारी होता आणि प्रत्येक आघाडीवर अतिशय सामर्थ्यानं तो औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीशी मुकाबला करत होता. अशा एका परिस्थितीमध्ये संभाजी संगमेश्वर मुक्कामी गेल्याची खबर मुकरब खानाला कळाली. मुकरब खान एक नामांकित सेनापती होता आणि त्याला असं वाटलं की बादशहाने सगळं सैन्य संभाजी का आपल्या ताब्यात येत नाही याच्यासाठी त्रस्त आहे. तेव्हा आपण संगमेश्वर मुक्कामी संभाजीला अचानकपणे गाठावं, घेरावं आणि बादशाहकडे आपल्या ताब्यामध्ये घेऊन सादर करावं. संगमेश्वर मुक्कामी जाण्यासाठी अवघड डोंगराची वाट होती, जी सहसा कुठलाही शत्रू त्या वाटेनं डोंगर चढून संगमेश्वर मध्ये उतरत नसे. पण मुकरब खानाने हे अवघड अग्निदिव्य पार करण्याचा निर्धार केला. 1,500-2 हजार सैन्यासह तो त्या डोंगर चढून खाली उतरला आणि संभाजीला अचानक या 1,500 हजार सैन्यानिशी घेरलं गेलं. त्यामुळे संभाजीचा नाईलाज झाला. संभाजीवर सैन्य फाटा नव्हता, मोजकेच बॉडीगार्ड वगैरे होते आणि मूळ कागदपत्रामध्ये संभाजी गफलतीच्या नशेत सापडला असा उल्लेख आहे. पण त्यावेळेस सोयराबाई या राज्य कारभारावर अधिकार गाजवणाऱ्या व्यक्ती म्हणून महाराजांच्या निर्वाणानंतर आलेल्या होत्या आणि अनेकांना असं वाटत होतं की आता सोयराबाईच्या इच्छेप्रमाणे गादीवर राजाराम महाराजच बसणार आणि संभाजीला डावललं जाणार. त्यामुळे संभाजीचं कॅरेक्टर जितकं विद्रूप करता येईल तेवढं विद्रूप करण्याचा प्रयत्न त्यावेळेसच्या भाटकारांनी किंवा बखरकारांनी केलं आणि त्यात त्यांनी संगमेश्वर मुक्कामी गोंधळलेल्या अवस्थेत, गफलतीची नशा या शब्दाचा अर्थ गोंधळलेली अवस्था,
गोंधळलेल्या अवस्थेत असताना संभाजी मुकरब खानाच्या ताब्यात गेला. तिथे बखरकारांनी गफलत शब्द सोडून दिला आणि संभाजी फुल नशेमध्ये होता अशा पद्धतीचा हा त्याला मुलामा दिला. आणि आजपर्यंत जवळपास वासी बेंद्रे नावाच्या संशोधकाचं इतिहास संशोधन पुढे येईपर्यंत संभाजी संबंधीची हीच प्रतिमा इतिहासामध्ये रंगवली गेली. पण बेंद्रेंनी संभाजी संबंधीचा सतत 40-42 वर्ष अभ्यास केला आणि सगळी कागदपत्र त्यांनी मूलतः तपासली आणि तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मूळ कागदपत्रात गफलतीचा नशा शब्द आहे आणि गफलतीची नशा म्हणजे गोंधळलेली अवस्था. अचानकपणे त्यांना शत्रूंनी घेरल्यामुळे संभाजीचा नाईलाज झाला आणि संभाजी शत्रूच्या तावडीत सापडला. शिर्क्यांनी अशा पद्धतीची त्यांच्या संबंधीची खबर बातमी दिल्याची कुठेही इतिहासामध्ये नोंद नाही. शिर्केंची ही जी प्रतिमा तयार केली जाते हा. कशासाठी केली जाते? खरं पाहता शिर्केमधलं काही घरामधलं वादग्रस्त भांडण होतं ते सोडवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज गेले होते. परंतु शिर्के आणि संभाजी मधला हा वाद हा उफाळून आणण्याचं काही तसं कारण नाही आहे. परंतु यांना एवढं दाखवायचंय की अंतर्गत कलह कशा प्रकारचा होता. पण अंतर्गत कलह जरी असला तर तो कलह मिटवण्यासाठी आणि त्यांचं भांडण शमवण्यासाठी गेला होता. असंही म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिर्क्यांचं शिरकाण केलं होतं. ही गोष्ट सुद्धा ऐतिहासिक दृष्ट्या खोटी आहे. जे शिर्के महाराजांना विरोध करत होते, कारण शिर्क्यांचे स्वकीय म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वकीय शत्रू बरेच होते. म्हणजे स्वकीय शत्रूमध्ये निंबाळकर होते, घोरपडे होते, मंबाजी भोसले होता, संभाजी मोहिते होते. संभाजी मोहिते तर महाराजांचे मामा होते. मंबाजी भोसले तर संभाजीचा चुलता आहे. हे सगळे सावंत, घोरपडे, निंबाळकर, जावळीचे मोरे हे सगळे महाराजांचे शत्रू होते. ते महाराजांना पाण्यात पाहत होते. म्हणून महाराजांनी परकीय शत्रूचा बिमोड करण्यापूर्वी आपल्या सर्व सहकार्यांना सांगितलं की स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केल्याशिवाय आपण परकीयांच्या विरुद्ध आक्रमकपणे लढा देऊ शकत नाही. कारण उशाखाली विषारी साप असतील तर आपण निवांतपणे मोहिमा आखू शकत नाही. तर त्या पद्धतीनं जे शिर्के विरोध करत होते त्यांचं शिरकाण केलं, पण जे महाराजांना सहकार्य करत होते त्या शिर्क्यांचं शिरकाण केलं नाही. कारण शिर्क्यांचं शिरकाण म्हणजे शिर्के वंश निर्वंश केला असा त्याचा अर्थ होतो. पण शिवाजी महाराजांनी शत्रुत्व करणाऱ्या शिर्क्यांचं शिरकाण केल्यानंतर शिर्के वंश शिल्लक आहे. संभाजीच्या काळात शिर्के आहे, पुढे शिर्के होते. म्हणजे हा सुद्धा संदर्भ आपल्या लक्षात येऊ शकेल की चुकीच्या पद्धतीने मांडला होता. आणि आता सुद्धा शिर्के महाराजांचा म्हणजे इथे कळत न कळत दिग्दर्शकांना असं दाखवायचं की हा अंतर्गत वादामध्ये संभाजी गुरफटलेला होता, पण अंतर्गत वाद नव्हता. त्यांचा शिर्क्यांचं काही भांडणं होती ती मिटवण्यासाठी तो आला होता आणि बरेचसे प्रश्न तो सॉल्व्ह करत आता पुढच्या मोहिमेवर निघणार तेवढ्यात मुकरब खानाने त्यांना पकडलं होतं. तर मला हेच म्हणायचं की इतिहासामध्ये हे जे अनेक दुवे आहेत तो इतिहास रिलायबल इतिहास वाचल्याशिवाय आपल्याला खऱ्या घटनेचा बोध होत नाही. ऐतिहासिक घटना कशा मांडल्या जातात? आता उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा जन्म आहे, त्या जन्माबद्दलचा वाद होता. परंतु मग सरकारने समिती नेमली आणि समिती नेमून शेजवळकर वगैरे जे इतिहासकार होते या सगळ्या इतिहासकारांनी जे पुरावे 19 फेब्रुवारीच्या बाजूने अधिक प्रमाण मानून ती तारीख सांगतात. 10 पुरावे समजा, 10 पुराव्यापैकी 8 पुरावे ते जर 19 फेब्रुवारी ही तारीख शिवाजी महाराजांची जन्मतारीख मानत असतील तर ती ग्राह्य मानली जाते. म्हणजे समकालीन पुरावे हे महत्वाचे असतात आणि समकालीन पुरावे ज्या बाजूने जास्त पुरावे असतात ती बाजू ऐतिहासिक दृष्ट्या ऐतिहासिक सत्य म्हणून मानली जाते. 1-2 पुराव्यावर शिवाजी महाराजांची तारीख काही वेगळी दिलेली आहे
ती प्रमाण मानली गेली नाही. ऐतिहासिक सत्य समकालीन पुराव्यांच्या आधारानं मांडलं जातं आणि त्यामुळं त्या समकालीन कुठल्याच पुराव्यामध्ये ती घटना आपल्याला पाहायला मिळत नाही. मग तो छावा असेल किंवा मध्ये आलेला तानाजी नरवीर तानाजी संबंधीचा सिनेमा असेल, यामध्ये जी अनेक भडक दृश्य दाखवली जातात ती एकतर प्रेक्षकांची मनं आकर्षित करण्यासाठी, रंजकता आणण्यासाठी आणि कल्पकता आणण्यासाठी अशी आणली जातात. ऐतिहासिक सत्याचा पुरेपूर वापर करून कुठलाही सिनेमा निघू शकत नाही. कुठलीही कादंबरी 100% ऐतिहासिक सत्यावर आधारलेली असू शकत नाही. कादंबरीकाराने प्रस्तावनेतच लिहिलेलं असतं की हे जे आहे हे आमचं जे साहित्य आहे ललित साहित्य आहे आणि ललित साहित्याला कल्पनेनं काही चित्र रंगवणं, तर्कानं काही चित्र रंगवणं अशा पद्धतीची मुभा असते. त्या पद्धतीनं पूर्णपणे ऐतिहासिक सत्याचा आधार घेऊन यात सगळ्या गोष्टी मांडलेल्या नाहीत. इतिहासाच्या सूत्राचा आम्ही वापर केलेला आहे, पण 100% सगळीकडे ते सूत्र वापरलं असं होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा जो गोजमगुंडेने काढलेला होता, श्रीराम गोजमगुंडेने, त्या चित्रपटामध्ये देखील महाराजांच्या संदर्भातल्या अनेक घटना ज्या आहेत त्या वस्तुस्थितीला धरून काही घटना नव्हत्या, तर त्या घटना कल्पनेनं मांडल्या होत्या. किंवा रायगडाला जाग येते जे नाटक आहे, या नाटकामध्ये बऱ्याचशा घटना ह्या वसंत कानेटकरांनी कल्पनाशक्तीनं मांडलेल्या आहेत. म्हणजे काही गोष्टीचा तर तर्क केलाय की महाराजांना काय वाटत असेल हे त्यांनी कल्पनेने मांडलेलं आहे. संभाजीच्या मनातलं बरीचशी वादळं त्यांनी कल्पनेने समोर आणलेली आहेत. परंतु संभाजींना महाराजांच्या बद्दलचा नितांत आदर होता. महाराजांच्या प्रशासनाचा कुठलाही नियम संभाजीनं आपल्या काळामध्ये मोडला नाही. कुणाला गैरजागिरी दिल्या नाहीत, गैरवतनं दिली नाहीत. जे कुणी मागत होतं आम्हाला हे द्या, तर त्यांनी सुनावलंय की महाराजांच्या काळात जे तुम्हाला मिळत होतं तेच मिळेल आणि तेवढंच मिळेल, त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला मिळणार नाही. ज्यांनी अशा पद्धतीच्या गैरमागण्या केल्या त्या गैरमागण्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जो रिवाज महाराजांच्या काळात आहे तोच रिवाज पाळला जाईल, नवा रिवाज या ठिकाणी पाळला जाणार नाही किंवा टाकला जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. तेव्हा आम्ही बऱ्याचशा अभ्यासकांना हे सांगतो की खरा शिवाजी आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण इतिहासाचे जे मूलगामी आणि ऐतिहासिक सत्यावर आधारलेले ग्रंथ आहेत, विशेषतः सामान्य वाचकांच्यासाठी ॲडव्होकेट गोविंद पानसरेंनी लिहिलेला जो ग्रंथ आहे शिवाजी कोण होता, अतिशय छोटा ग्रंथ आहे, 1 तास 1.5 तासात वाचून पूर्ण होतो. की हा ग्रंथ वाचला तर शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे सगळे पैलू तुम्हाला समजू शकतील. तुम्ही कथा कादंबऱ्यातून शिवाजी समजून घेऊ नका, मूळ इतिहासाच्या पुस्तकातून, संशोधनावर आधारलेल्या इतिहासाच्या पुस्तकातून तुम्ही समजून घ्या. तुम्ही आह साळुंखेने लिहिलेलं शिवचरित्र वाचा, डॉक्टर जयसिंगराव पवारांनी लिहिलेलं शिवचरित्र वाचा, सदानंद मोरेंनी लिहिलेलं शिवचरित्र वाचा, किंवा सगळ्यात मी अगदी सामान्य वाचकाला सांगतो की 4थीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे जे आज 45 वर्षापासून अभ्यासक्रमात आहे, ज्या कमिटीवर आम्ही होतो, मी जयसिंगराव पवारांच्या काळात त्या कमिटीवर होतो, आह साळुंखे असतानाही त्या कमिटीवर होतो आणि सदानंद मोरे सर असतानाही त्या कमिटीवर होतो. हे जे 4थीच्या इतिहासाचं पुस्तक आहे हे सामान्य वाचकांनी वाचलं तर त्यांना शिवाजीचा सर्व बोध होऊ शकतो, सर्व बारकावे त्यांना कळू शकतात. इतक्या चांगल्या पद्धतीनं आणि इतक्या सोप्या आणि सुलभ पद्धतीनं त्या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. ते 42 वर्षापासून एकमेव पुस्तक आहे अभ्यासक्रमात की जे अजून बदललं गेलं नाही आणि ते बदललं जाणं शक्य नाही. कारण शिवचरित्राची खरी ओळख बाल्यावस्थेमध्ये मुलांना त्या ठिकाणी होते. तर मला हेच म्हणायचं की मूळ इतिहासातली सूत्र नीट समजून घेतली पाहिजेत आणि ती समजून घेण्यासाठी कथा, कादंबऱ्या, नाटक, सिनेमा या माध्यमातून मांडलेला शिवाजी असेल, तानाजी असेल, शिवाजी महाराज असतील, तानाजी मालुसरे असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, महाराणी ताराबाई असतील, ही सगळी व्यक्तिचित्र मूळ इतिहासाच्या ग्रंथातून पाहण्याचा, वाचण्याचा, तपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ज्या काही शंका आपल्या आहेत त्या शंका दूर करण्यासाठी प्रत्येक विभागावर एक अथॉरिटी ग्रंथ आहे. म्हणजे शिवाजी महाराजावर अधिकृतपणे लिहिणारे जसे लेखक आहेत त्याच्यात वासी बेंद्रे आहेत, डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत, साळुंखे आहेत. तसं संभाजी महाराजावर अधिकृतपणे ज्यांनी लिखाण केलं आणि आयुष्यातली बरीचशी वर्ष खर्च केली, 42 वर्ष, वामन सीताराम बेंद्रे नावाचे जे इतिहासकार आहेत, 42 वर्ष तब्बल त्यांनी संभाजी महाराजांचा अभ्यास केला आणि त्यांनी संभाजी महाराजाचं चिकित्सक चरित्र छापलं. त्या चरित्राच्या अनुरोधानेच पुन्हा कमल गोखलेंनी शिवपुत्र संभाजी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या अनुषंगाने मग अनेकांनी पुन्हा मांडणी केलेली आहे. हा जो पूर्वी रियासत का सरदेसाईने मांडलेला जो शिवाजी होता, तो बंडखोर शिवाजी होता, तो बाहेरख्याली वृत्तीचा संभाजी होता, तो जो आहे अशा पद्धतीनं अनैतिक पद्धतीने वागणारा संभाजी होता. जो संभाजी मूलतः तसा नाही, हे बेंद्रेंच्या लिखाणानंतर समोर आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर संभाजीकडे पाहण्याचा दृष्टिकोन 1960 नंतर बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. आम्ही जेव्हा MA चा अभ्यास करत होतो तेव्हा आम्हाला संभाजीचं जे चरित्र होतं किंवा जो अभ्यासक्रम संभाजीचा होता तो प्रामुख्याने GS सरदेसाईचं पुस्तक होतं. आणि GS सरदेसाईच्या पुस्तकामध्ये संभाजीचं टॉपिकच असं होतं की बंडखोर संभाजी. आणि मग त्या सगळ्या घटनांचा उल्लेख होता, कारण त्यांनी मूळ कागदपत्र बारकाईने तपासलेलीच नव्हती, जी बेंद्रेंनी तपासली. तर मला स्वतःला आपल्याला हेच म्हणायचं आहे की चित्रपट हे माध्यम अत्यंत प्रभावी असतं. समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक संदर्भांचा प्रचार प्रसार करण्यामध्ये चित्रपटा एवढं दुसरं प्रभावी माध्यम नाही. पण खरा इतिहास समजून घेणाऱ्यांनी चित्रपटातल्या सगळ्या घटनावर 100% विश्वास ठेवून चालू नये. त्यांनी त्याला पूरक अशा पद्धतीचे ऐतिहासिक पुराव्यावर आधारलेली पुस्तकं वाचली तर इतिहासातले हे जे तुटलेले दुवे आहेत, ते तुटलेले दुवे त्यांना या अधिकृत ग्रंथांच्या आधाराने समजू शकतात. शेवटी त्या ललित वाङ्मया प्रकारांना हाताळणारे ही जी माध्यम आहेत, नाटक किंवा सिनेमा, त्याच्यामध्ये कल्पनाशक्तीला वाव असतो, तर्काला वाव असतो, अनेक गोष्टी मनोविश्लेषणात्मक पद्धतीनं मांडण्याची मुभा असते. ती मुभा इतिहासकाराला नसते. इतिहासकार बाप दाखव नाही तर श्राद्ध कर या एका सूत्रानं पुढे जात असतो. त्याला अधिकृत पुराव्याशिवाय एकही गोष्ट मनाने मांडता येत नाही. जिथे स्व इतिहासकाराचा डोकावला तिथे इतिहासाच्या तथ्याचा अपभ्रंश झाला किंवा इतिहासाच्या तथ्याचा आत्मा मारला गेला. इतिहासकारांनी पुराव्यांशी प्रामाणिक राहूनच इतिहास कथन केलं पाहिजे. सत्याशी त्यांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि ती भूमिका जी इतिहासकारामध्ये असते ती भूमिका चित्रपटाच्या दिग्दर्शकामध्ये, निर्मात्यामध्ये किंवा ललित लेखन करणाऱ्या कादंबरीकारामध्ये, कथाकारामध्ये नसते, असं मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे. आणि ते खरं पाहता आपण माध्यमांच्या द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवला पाहिजे. संभाजी महाराजांच्या चारित्र्याविषयी संभाजी महाराजांनी हिंदुत्व या गोष्टी पुढे आणल्या जातात. यामध्ये नाही, छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदू मुस्लिमांचं जे शिवाजी महाराजांचं धोरण आहे तेच धोरण शिवाजी महाराज छत्रपती संभाजीने अंमलात आणलं. मुसलमानांची स्वतंत्र फलटण महाराजांच्या काळात होती, ती संभाजीच्या काळात होती. जे सहकारी आपलं नाविक किंवा नौदल सांभाळत होते, इब्राहिम खान, दौलत खान, तशाच पद्धतीचे अधिकारी संभाजीच्या काळामध्ये त्या गोष्टी सांभाळत होते. ज्या पदावर मुसलमान अधिकारी होते ती पदं त्यांच्याकडेच आहेत. फक्त ही रंजकतेनं या पद्धतीची मांडणी करून काही लोकांचा असा प्रयत्न असतो की संभाजी हिंदुत्ववादी दाखवायचा आणि संभाजींच्या वर झालेले अत्याचार इतके रंजक पद्धतीने आणि इतक्या भडकपणे मांडायचे की हिंदू रसिकांच्या मनामध्ये एक प्रकारचा राग निर्माण व्हावा आणि ह्या रागातून हिंदू मुसलमानाचं वैमनस्य अधिक वाढावं या भावनेतून ते केलं जातं. परंतु आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे असं म्हणत होते की तुम्हाला तुमचा धर्म प्यारा
आम्हाला आमचा धर्म प्यारा. तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे जगा, आम्ही आमच्या धर्माप्रमाणे जगू. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कुठल्या धर्माचा द्वेष केला नाही. महाराजांनी त्या धर्माचे धर्मग्रंथ लुटीमध्ये सापडले तर ते त्यांच्या मौलवीच्या आणि काजीच्या हातात दिलेले आहेत. हीच भूमिका संभाजीनं आपल्या काळात पार पाडलेली आहे. संभाजीने कुठेही शिवाजी महाराजांच्या अस्मितेला डंक लागू दिला नाही. त्यांनी डंक लागू दिला असता तर एवढं हौतात्म्य, एवढं ज्वलंत हौतात्म्य त्यांनी पत्करलंच नसतं. डोळ्यामध्ये अगदी तप्त सळ्या घालून डोळे फोडले जातात, बाहेर काढले जाते, शरीराचे तुकडे तुकडे केले जाते, तरी त्याने याचना केली नाही की मला वाचवा म्हणून. मी मरेल, तो म्हणाला की माझ्या जगण्यातून जो संदेश महाराष्ट्राला मिळणार नाही तो संदेश माझ्या मरणातून आणि माझ्या हौतात्म्यातून महाराष्ट्राला मिळेल. पण शिवाजी महाराजांनी ज्या एका अस्मितेसाठी हे राज्य निर्माण केलं ती अस्मिता मी कुठेही कलंकित होऊ देणार नाही. कवी कलश बद्दल ही अतिशय गैरसमज निर्माण करतात की कलुषा कब्जी दुष्ट होता. तो अतिशय जाणकार होता, संस्कृत फारसी भाषेचा विद्वान होता. अनेक गोष्टीमध्ये त्याची फार मोठी मदत शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी सत्तेला झालेली आहे. आपल्याकडे एक फारसी भाषा जाणणारा चांगला जाणकार असावा या जाणीवेतून कवी कलश त्याचं अतिशय चांगलं नाव आहे. पण बखरकारांनी त्याला संभाजीचा तो साथीदार असल्यामुळे त्याला कब्जी वगैरे असे अतिशय उपहासात्मक नावं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण लक्षात पाहिलं, सिनेमामध्ये ही गोष्ट दाखवली की संभाजी बरोबर सर्व प्रकारचा त्याग सर करण्याची तयारी त्याने दाखवलेली आहे. तर हे जे आहे तुम्ही म्हणाला आता हा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण हा रंजकतेसाठी केवळ नाही, भडकपणा आणून हिंदू मुसलमानांच्या मधला परस्परामधला राग कसा द्विगुणित करता येईल त्या भूमिकेतून अशा काही पद्धतीची मांडणी केली जाते. जी सर्वस्वी चुकीची मांडणी आहे असं मला स्वतःला वाटतं. दाखले देत मोडतोड करून किंवा वेगळ्या स्वरूपात मांडणी करून इतिहासाला किंवा ते जे नेते आहेत त्यांच्यावर राजकीय आरोप आज केले जातात. या इतिहासाचं आज राजकीय फायदा किंवा राजकीय त्याबद्दल काय? नाही, जुन्या इतिहासाची मोडतोड केल्याने सुद्धा जो खरा इतिहास आहे तो लपू शकत नाही. केवळ राजकीय उद्दिष्टासाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी इतिहासाची मोडतोड करणं, कारण आपल्या लक्षात येईल की आधुनिक भारताच्या एकूण पुनर्रचनेमध्ये किंवा मांडणीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेलं जे योगदान आहे ते योगदान कुठल्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही. एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की इथे साधी पिन सुद्धा तयार होत नव्हती. पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाकरा नानगल सारखं एवढं मोठं धरण निर्माण करून जवळपास पंजाब, हरियाणा, राजस्थान अशा सगळ्या राज्यातील पाण्याचा, जलसिंचनाचा प्रश्न, त्याच्यातून विद्युत निर्माण करण्याचा प्रश्न, सेंद्री येथे बिहारमध्ये खताचा कारखाना निर्माण करून शेतीला पूरक अशा प्रकारची खतं देण्याचा प्रश्न, टाटा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या द्वारे ॲटॉमिक शक्ती निर्माण करणारे, अणुबॉम्ब निर्माण करणारे केंद्र इथे निर्माण केले. IIT सारखे हे जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमुळे आधुनिक तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांच्या मध्ये आलं पाहिजे. आज भारत जो आपल्या लक्षात येऊ शकेल की जगात कितीतरी टेक्नॉलॉजीज पुरवणारा एक मोठा देश आहे. जगातले सगळे फार्मासिस्ट ज्याला आपण म्हणतो, औषध शास्त्रातले तंत्रज्ञ, जगाला अर्ध्यापेक्षा जास्त औषध एकटा भारत पुरवतोय. ही सगळी शक्ती, पायाभूत उद्योग जिथे उभे केले नसते पंडित जवाहरलाल नेहरूंनी तर हे आपण काही करू शकलो नसतो. राजीव गांधींनी त्यांच्या काळामध्ये हे जे नवं तंत्रज्ञान आणलं, कॉम्प्युटर वगैरे, ही नवी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम त्यांनी आणली, ती आणली नसती तर आज कुठं आपण राहिलो असतो. तेव्हा इतिहासाची राजकीय उद्दिष्टासाठी मोडतोड करणं ही गोष्ट जी आहे केवळ राजकीय फायद्यासाठी केली जाते. जो सुजाण आणि जाणकार वाचक असतो त्याला ही गोष्ट कळते की हे राष्ट्र निर्माण करण्यामध्ये जुन्या नेत्या ठीक आहे, त्यांच्या फाळणी संबंधीच्या वगैरेच्या काही चुका झाल्या असतील, पण चुका राज्यकर्ता जो काम करतो त्याच्या चुका होतच राहतात. त्या चुका आम्ही त्याची टीका टिप्पणी करू नका असं म्हणत नाही, जरूर चुकांचं दिग्दर्शन करा,
पण त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलेले, जे योगदान देशासाठी दिलेले, ते योगदान तुम्हाला कसं विसरता येईल? और सगळ्या जगामध्ये शांतता राहावी म्हणून नेहरूंचं नाव घेतलं जातं. कुठेही प्रश्न निर्माण झाला, कांगोचा प्रश्न निर्माण झाला तर नेहरूचं पंचशील तत्व कामाला आलं. कोरियाचा प्रश्न निर्माण झाला तर नेहरूचं पंचशील तत्व कामाला आलं. जगात कुठेही काही अहिंसा किंवा हिंसेचा प्रश्न निर्माण झाला तर शांततेचा विचार करण्याचा विचार नेहरूंनी मांडला होता. तटस्थ राष्ट्रांची भूमिका, आम्ही अमेरिकेच्याही गटात नाही आणि रशियाच्याही गटात नाही, आम्ही तटस्थ राष्ट्रांचं एक संघटन करू, जे संघटन जगाचा समतोल ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करील. हे जे कॉन्ट्रीब्युशन आपल्या नेत्यांनी दिलेलं आहे, मला असं वाटतं की तटस्थपणे अनालिसिस केलं पाहिजे, वर्गीकरण केलं पाहिजे. त्यांच्या चुका त्या त्यांच्या पदरात जरूर टाकल्या पाहिजेत, पण त्यांच्या जमेच्या बाजू आहेत त्याही तितक्याच प्रामाणिकपणे मांडल्या पाहिजेत. ह्या मांडण्यामध्ये राजकीय स्वार्थापोटी या जमेच्या बाजूकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यांच्या ज्या काही उणे बाजू आहेत त्याच फक्त समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. जो सुज्ञान आणि सुजान वाचक आहे, नागरिक आहे, तो याचं पृथक्करण करू शकतो, पण सामान्य वाचकांची मात्र थोडी गोंधळलेली किंवा संभ्रमित अवस्था होते आणि अशा पद्धतीची संभ्रमित अवस्था अनेक वेळेस अनेकांना बुचकळ्यात टाकायला कारणीभूत ठरते. थोडं इथे थोडी सावधगिरीनं काही माध्यमांनी कोणताही प्रश्न आला तर त्यातली नेमकी खरी बाजू काय ही जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यामुळे जनतेला दूध ते दूध आणि पाणी ते पाणी करण्याची सवय लागू शकते. थोडा असा विचार करण्याची गरज आहे. राजकारण आणि इतिहासाचा संबंध जोडला पाहिजे की नाही? नाही, इतिहास आणि राजकारण कसं असतं, कालचं जे राजकारण आहे तो आजचा इतिहास असतो आणि आजचं जे राजकारण आहे तो उद्याचा इतिहास असतो. त्यामुळं हिस्ट्री आणि पॉलिटिक्स हे जे आहेत हे एक तर खऱ्या अर्थानं खरे परस्पर बंधूच आहे. कारण राजकारण, राज्यशास्त्र आणि इतिहास हे अगदी एकमेकांच्या हात घालून पुढे जात असतात. त्यामुळं इतिहास आणि राजकारणाचा अतिशय निकटचा संबंध असतो, पण जे ऐतिहासिक संदर्भ आहेत ते ऐतिहासिक संदर्भ अचूकपणे लोकांसमोर मांडले तर ते राजनीती करायला देखील इतिहासामध्ये झालेल्या चुका याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आजचं राजकारण खूप आपल्याला अचूकपणे करण्याचं मार्गदर्शन मिळतं. ज्या चुका आपल्या माग्या झाल्या, जसं आपण पाहतो की हा भारत एवढा अखंड प्राय भारत होता, पण हा इस्लामी आक्रमणाचा बळी का पडला? तर जयचंद राठोड आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोघातल्या भांडणामुळं मोहम्मद घोरीला इथे बोलवावं लागलं. मग ही चूक आपण पुन्हा करता कामा नये. आपण आपापसामध्ये अनेक प्रश्नांच्यावर संसदेमध्ये, विधानसभेमध्ये वादविवाद करूया, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्राची प्रतिमा ही कधीही विकृत होणार नाही याची काळजी उभयतांनी घेतली पाहिजे. आणि ऐतिहासिक तथ्य जे आहेत त्या तथ्याला काट मारण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. जे ऐतिहासिक सत्य ते तथ्य लोकांसमोर मांडलं पाहिजे. आणि राजकारणामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये काय झालंय की खरं पाहता कोणतंही राजकारण नैतिकतेच्या विशुद्ध पायावर अधिष्ठ असलं पाहिजे. आता नैतिकतेचा पदरच सगळ्यांनी सोडून दिलेला आणि त्यामुळं राजकारणाची अवस्था ही अतिशय खालच्या स्तरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. या राजकारणाला काही नैतिकतेचा स्तर नाही आहे. आपल्याला अगदी मॅकियावेली पासून जे राजकीय तत्त्वज्ञ सांगतात की राजकारण आणि नीतिकारण हे दोन्ही सोबत गेले पाहिजेत, पण राजकारण आणि नीतिकारणाची फारकत झाल्यामुळं हा आपल्याला जो गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र दिसतं त्याचं मुख्य कारण ते आहे. पण इतिहास आणि राजकारणाचा अन्योन्य संबंध आहे आणि या अन्योन्य संबंधातूनच पुढच्या इतिहासाची मांडणी होत असते. आजचा इतिहास आपल्याला नीटपणे पुढे न्यायचा असेल, आजचं राजकारण आपण नीटपणे केलं तर उद्याचा इतिहास उज्ज्वल होऊ शकतो. पण राजकारणामध्ये आपण मूल्यांचा आग्रह न धरता, विचारांचा आग्रह न धरता, नैतिकतेचा आग्रह न धरता जर मिळेल त्या सोयीच्या मार्गाने पुढे जाण्याचा विचार पत्करू लागलो तर त्यातून राजकारण
कलंकित होण्याची किंवा डागाळण्याची भीती वाटते. ती टाळण्याचा प्रयत्न सर्वच पक्षाच्या नेत्यांनी करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आता काळच यांना या प्रश्नाचं उत्तर देण्याची शक्यता आहे. आता ऐतिहासिक चित्रपट हा. युवा पिढी जी आहे हा. तर हाच इतिहास खरा इतिहास आहे असं म्हणतात. हा ऐतिहासिक चित्रपट युवा पिढीने नेमकं काय बघितलं पाहिजे, आकलन केलं पाहिजे? चित्रपट आपल्या समोर आल्याच्या नंतर युवकांनी चित्रपटातले जे इतिहासाला धरून असलेले सुसंगत असे प्रसंग आहेत ते तर नक्की मनात ठेवावे. पण ज्या प्रसंगाचं थोडंसं फेरफार झालेला आहे हे प्रसंग त्यांनी त्या भागातले जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांच्याशी भेटून यातलं खरं सत्य काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याच्यात झालेली जी ही हेराफेरी आहे ती लक्षात येऊ शकते. आणि त्याबरोबर जिथे प्रत्येकाचा संपर्क एखाद्या इतिहासाच्या अभ्यासकाची होऊ नाही शकला तर याच्यासाठी प्रत्येक विषयावरचे अधिकृत ग्रंथ आहेत. तर आम्ही हे सांगू शकतो बा तुम्ही हा प्रश्न नीट समजून घ्यायचा असेल हा ग्रंथ वाचा. या ग्रंथामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळू शकतील. तर या संदर्भातले अधिकृत ग्रंथ कोणते आहेत ते जर विचारलं आणि त्या ग्रंथाचं वाचन केलं तर त्यांना हे जे कच्चे दुवे आहेत जे सिनेमामध्ये आलेले आहेत ते कसे कच्चे आहेत हे कळण्यासाठी साधार पुराव्यानेशी हे ग्रंथ मदत करू शकतील असं मला वाटतं. आम्ही आता काल तेच सांगितलं. मी काल सोनखेडच्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांवर मी बोललो. तरुणांना म्हणालो विशेषतः खरा इतिहास नीट डोळसपणे पहा. सिनेमामध्ये नाटकामध्ये किंवा कादंबऱ्यामध्ये आलेला इतिहास हा खरा इतिहास नसतो. इतिहासाचा धागा असेल त्याच्यामध्ये पण तो खरा पूर्ण इतिहास नाही. त्याच्यासाठी तुम्ही ही पुस्तकं वाचा आणि या पुस्तकांच्या आधारानं तुम्ही ते सत्य पडताळण्याचा प्रयत्न करा. तर जिथे असे प्रश्न तुम्हालाही माध्यमांना लोक विचारतात तेव्हा त्यांना अशा पद्धतीचं मार्गदर्शन होण्याची गरज आहे. आणि तरुणांना आपण जसं मार्गदर्शन करू तशी त्याची जीवन जगण्याची किंवा विचार करण्याची शैली विकसित होऊ शकते. आता या संदर्भात आम्हालाही बऱ्याच जणांनी छावा चित्रपट निघाल्यानंतर प्रश्न विचारले तर आम्ही त्यांना सांगितलं चित्रपट मी पाहिल्यानंतर मी सांगितलं की चित्रपटामध्ये भडकपणा मुद्दा मानलेला आहे. इतका भडकपणा मूळ घटनांच्या मध्ये नव्हता आणि हा भडकपणा हिंदूंच्या मधला मुसलमानासंबंधीचा राग द्विगुणित व्हावा या भूमिकेतून तो आणलेला आहे हे स्पष्टपणे जाणवतं. तर खरं तर असं करू नये. माध्यमांनी समाजामध्ये अशा पद्धतीचा विकृत प्रयोग करू नये. अगदी जे घडलं ते जशाच तसं समोर ठेवण्याचा प्रयत्न करावा. पण त्याच्यात थोडंसं त्याचं असं आपण पुष्टीकरण केलं वेगळ्या विकृत पद्धतीनं तर ते समाजाला खूप मोठ्या प्रमाणात धोकादायक ठरू शकतं. विशेषतः तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे नव्या पिढीला काय पूर्वी कसं व्हायचं की एखादी घटना वर्तमानपत्रात वाचली तर तरुण म्हणायचे मी लोकसत्तेत वाचलं म्हणजे त्याला लोकसत्तेत आलं हे शेवटचं सत्य वाटायचं. पण ते शेवटचं सत्य नाही. लोकसत्ता लिहिणारा पेपरवाला कोणाच्या हातात आहे तो त्या भूमिकेतून लिहित असेल हे त्यांना आता कळायला लागले. पण ही भूमिका जर आपण यांना मांडली तर मुलं आता समजू शकतात, समजून घेऊ शकतात. मी त्यांना सांगितलं की शिर्क्यांचा असा काही संदर्भ नाही आहे इतिहासात. शिर्क्यांनी काही त्यांना निमंत्रण देऊन बोलावून घेतलं हे जे म्हटलं जातं हे चुकीचं आहे म्हटलं. मुकरब खानच स्वतः संभाजी महाराष्ट्रातच होता आणि 2.5 लाखाचं सैन्य घेऊन याची अकलूजजवळ छावणी होती औरंगजेबाची. औरंगजेबाची छावणी आपल्या महाराष्ट्रामध्ये तो मरेपर्यंत इथंच होती ना. 27 वर्ष तो महाराष्ट्रात होता. 27 वर्ष इथंच मेला तो शेवटी भिंगारजवळ नगर जिल्ह्यामध्ये. त्याला वाटलं की आता तो निघताना असं म्हणाला की आता जातो आणि संभाजीला पकडून दिल्लीमध्ये आणतो ही त्याची अपेक्षा होती. संभाजी गेला. राजारामाने तितक्याच ताकदीने लढा दिला. राजारेमे गेला. ताराबाईने लढा दिला आणि ताराबाईपर्यंत तो लढा चालूच होता आणि 1707 हा मेला औरंगजेब. तर आपल्या लक्षात येईल की 27 वर्ष त्याला आयुष्याची महाराष्ट्रात मराठी सत्ता नामशेष करण्यासाठी घालावी लागली तरी त्याला
हयात असेपर्यंत यश मिळालं नाही. 1857 पर्यंत बहादूर शाह जफरच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे लढतच होतो.